मंडळीच्या घरात काही दिवसात सनई चौघडे वाजणार होते, ज्या लग्नासाठी तब्बल 17 कोटी रुपयांचा आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. पाहुण्यांना आणण्यासाठी 2 स्पेशल विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. त्या घरावर अचानक दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. पुण्याच्या एक तरुण बिझनेसमॅन आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर जातो आणि तिथून 350 ते 400 फूट खोल दरीत कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. सुरुवातीला ही एक साधी दुर्घटना वाटत असली तरी आता या प्रकरणात नवं आणि धक्कादायक वळण आलंय. ज्या होणाऱ्या पत्नीवर केतनने जीवापाड प्रेम केलं, त्याच होणाऱ्या पत्नीने त्याच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. लोहगडावर त्या दिवशी नक्की काय घडलं, केतनच्या हत्येचा कट का रचण्यात आला, पोलिसांनी याविषयी काय सांगितलं, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. हे धक्कादायक प्रकरण समजून घेण्याआधी आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की केतन अग्रवाल नेमका कोण होता. केतन विशाल अग्रवाल हा पिंपरी चिंचवड मधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. पुण्यातील गहुंजे येथे राहणारा हा तरुण आपल्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट व्यवसायात संचालक म्हणून काम पाहत होता. त्यानं फार कमी वयात व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण केली होती. घरची आर्थिक स्थिती उत्तम, कुटुंबाची प्रतिष्ठा मोठी आणि आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललं होतं. नोव्हेंबर महिन्यात त्याचं लग्न ठरलं होतं आणि त्यासाठी राजस्थानमधील उदयपूर येथे शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. कोट्यवधी रुपयांचा खर्च, आलिशान पॅलेसचं बुकिंग, खास विमानांची व्यवस्था, दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. केतनच्या आयुष्यात सगळं काही स्वप्नवत सुरू होतं, पण लोहगडावरील त्या घटनेनं सगळंच बदललं. 19 जूनला केतनच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. हा वाढदिवस खास करण्यासाठी केतनने एक प्लॅन आखला. तो आपल्या होणाऱ्या पत्नीला आणि तिच्या जवळच्या मित्रांना घेऊन पुण्याजवळील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला. पावसाळ्याचे दिवस असल्यानं किल्ल्यावर प्रचंड धुके, सोसाट्याचा वारा आणि काहीसा निसरडा रस्ता होता. सकाळी साधारण 10 ते 10:30च्या सुमारास ते सगळे गडाच्या एका कड्यावर पोहोचले. कड्यावरून खाली अथांग दरी दिसत होती. तिथे ते मोबाईल कॅमेऱ्यात आनंदाचे क्षण टिपत होते, फोटो काढत होते आणि अचानक एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. केतन अग्रवाल कड्यावरून थेट 400 फूट खोल दरीत कोसळला. केतन दरीत कोसळताच त्याच्या होणाऱ्या पत्नीने गडावर मदतीसाठी एकच आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून गडावरील इतर पर्यटक गोळा झाले. तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ लोणावळ्यातील प्रसिद्ध शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव पथकाला बोलावून घेतलं. तब्बल 3 तास चाललेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दुर्गम दरी आणि दाट झाडी झुडपातून केतनला बाहेर काढण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर दुखापतींमुळे त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी लोहगडावर जोरदार वारे वाहत असल्यानं सेल्फी घेताना तोल गेला आणि केतन खोल दरीत कोसळला असा कांगावा त्याच्या होणाऱ्या बायकोने पोलिसांसमोर केला होता. पण सखोल पोलीस तपासात त्यांचं पितळ उघडं पडले. तपासादरम्यान केतनची होणारी बायको आणि तिच्या मित्रांनी मिळून त्याला दरीत ढकलण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या कटात एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचंही तपासातून स्पष्ट झालंय. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार केतनचं लग्न मार्केट यार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिया गोयल हिला केतन अग्रवाल सोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या मित्राची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता, पण लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला. त्यात सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलंय. आता एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी सिया गोयलसह तिच्या प्रियकरालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जाते. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी 8 जणांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे अपघात मानल्या गेलेल्या मृत्यूकडे आता खुनाच्या संशयातून पाहिलं जात आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपींची भूमिका, घटनास्थळी उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट नोटीस केली. एक तरुण भर उन्हाळ्याच्या दिवसात हुडी घालून, कानात हेडफोन लावून आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत परिसरात फिरत होता. पोलिसांना तिथे संशय आला आणि पोलिसांनी या मुलाचा तपास सुरू केला. यानंतरच या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले. या नव्या उलगडलेल्या माहितीमुळे अग्रवाल कुटुंबावर दुहेरी आघात झालाय. आधी मुलाचा अकाली मृत्यू आणि आता तो मृत्यू अपघात नसून हत्या असल्याची शक्यता. यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. ज्या व्यक्तीशी केतनचं लग्न होणार होतं तिच्यावरच हत्येचा आरोप झाल्यानं या प्रकरणाने संपूर्ण समाजात खळबळ उडवली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मोबाईल कॉल डेटा, फॉरेन्सिक पुरावे, घटनास्थळावरील साक्षीदारांच्या साक्षी आणि संशयितांची चौकशी या आधारे पोलीस संपूर्ण सत्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रकरण आता इतकं संवेदनशील आणि गुंतागुंतीचं झालंय की पोलिसांकडून अधिकृत आणि ठोस माहिती समोर आल्यानंतरच या मृत्यूचं खरं स्वरूप सर्वांसमोर येईल. त्यामुळे हे प्रकरण सध्या तपासाच्या टप्प्यावर आहे. यातील आरोप हे अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाही. एका बाजूने नवीन आयुष्याची स्वप्न पाहणारा तरुण, तर दुसऱ्या बाजूला त्याच नात्यातून समोर आलेले हत्येचे गंभीर आरोप. यामुळे ही घटना खरंच काळजाचा थरकाप उडवणारी आहे. या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.